नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज एक गंभीर विषय आपल्या समोर मांडायचा आहे. मानवी मन, मानवी संवेदना कुठेतरी असल्या पाहिजेत, कुठेतरी दिसल्या पाहिजेत, खास करून सरकारी कार्यालयात दिसल्या पाहिजेत. आजपर्यंत सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी सामान्य माणसांशी खूप वाईट पद्धतीनं वागतात हे ऐकून होतो, पण आता सरकारी कर्मचारीच सरकारी कर्मचाऱ्यांशी कसं वागतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, मला एक तुम्हाला कहाणी सांगायची आहे. खरं तर तुम्हाला नाही सांगायची आहे, राज्यातल्या सरकारला सांगायची आहे. कारण सरकारच्या अधिकाऱ्यांच्याकडून जे झालंय आणि त्याचे परिणाम जे झालेत ते मला तुमच्या समोर मांडायचे आहेत. मंडळी, नगर जिल्ह्यातलं नेवासा तालुक्याचं गाव आणि या नेवास्यापासून अगदी जवळ असलेल्या गावात म्हणजे सौंदाळ्यामध्ये एक व्यक्ती राहत होता. त्याचं नाव संदीप मधुकर पाटोळे. हे संदीप मधुकर पाटोळे प्रधान तंत्रज्ञ म्हणून महावितरणमध्ये कामाला होते. मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये या संदीप मधुकर पाटोळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. संदीप पाटोळेंना गळफास घेऊन आत्महत्या का करावी वाटली याची कारणं तुम्ही ऐकलीत तर ते एकूणच प्रकरण तुम्हाला गंभीर आहे असं जाणवेल. एका कर्मचाऱ्याची आत्महत्या आणि त्यानंतर होणारे प्रकार, त्या लोकांचं वागणं हे मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे. या संदीप मधुकर पाटोळेवर महावितरणच्या कार्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती आणि या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये त्यांच्यावर ठेवलेले आरोप खूपच गंभीर होते. गंभीर काय होते तर कामाला हजर न राहणे, त्यासोबत अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन न करणे, कधी कधी दारू पिऊन कामावर येणे आणि या आरोपावरून म्हणजे विनाकारण गैरहजर राहणे, परवानगी शिवाय गैरहजर राहणे, अशा स्वरूपाचे आरोप या संदीप पाटोळेवरती ठेवण्यात आले होते. संदीप पाटोळे काही महिन्यात गैरहजर होते, सातत्यानं गैरहजर होते आणि त्यासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तुम्ही म्हणाल, ही कारवाई केल्याने बिघडले कुठे? एखाद्या व्यक्तीला गैरहजर राहतो, कामावर येत नाही म्हणून जर कारवाई केली असेल तर त्यात गैर ते काय? तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, पण त्याच्याही पलीकडची माहिती मला तुम्हाला जी आली आहे माझ्याकडे ती सांगायची आहे. हे संदीप पाटोळे कामावर गैरहजर होते हे 100% खरं आहे, पण ते या गैरहजेरीच्या काळात नेमकं काय करत होते हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. नेवासा मधल्या सेवा ऍक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटलमध्ये 10/10/2020 ते 27/1/2021 या काळामध्ये ते उपचार घेत होते. म्हणजे 10, 11, 12 आणि 1 असे 4 महिने त्यांच्यावर त्यांच्या हाडाच्या कारणासाठी, त्यांच्या मणक्याच्या कारणासाठी उपचार सुरू होते आणि ते त्या कारणामुळं कामावर हजर राहू शकत नव्हते. सोबतच एक गोष्ट नक्की आहे की त्यांना मानसिक त्रास देखील होता, त्यामुळं ते आणखी काही उपचार घेत होते. त्यानंतर म्हणजे साधारणतः 21च्या जानेवारीमध्येच त्यांनी पुण्याच्या लोहगाव भागात असणाऱ्या निर्माण सायकॅट्रिक नर्सिंग सेंटरमध्ये स्वतःला ऍडमिट करून घेतलं होतं आणि 28 जानेवारी 2021 ते 25 एप्रिल 2021 या कालखंडामध्ये ते उपचार घेत होते. साधारणतः 7-8 महिने त्यांनी असे आपले उपचार घेतलेले होते आणि या वैद्यकीय कारणासाठी ते त्यांच्या कार्यालयात गैरहजर होते. याच कारणामुळं त्यांना शो कॉज नोटीस देण्यात आली. ते वारंवार आपल्या अधिकाऱ्यांच्याकडं माफी मागत होते की मला माफ करावं, मी पुन्हा असं वागणार नाही किंवा याआधी देखील असं वागलेलो नाही. मला तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जेव्हा त्यांच्यावरती फायनल सगळं दोषारोपपत्र ठेवल्या गेलं, जेव्हा सगळी चार्जशीट दाखल झाली त्या मंडळातलीच, तेव्हा काय झालं होतं तर एक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बाबतचा स्पष्ट अहवाल दिलेला होता
आणि त्या अहवालातली नोंद देखील खूप महत्वाची आहे, ती देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. उपमहाव्यवस्थापक HR यांनी त्या अहवालात स्पष्टपणे लिहिलेलं होतं, श्री पाटोळे श्रीरामपूर विभागात रुजू होण्याआधी कुठल्याही प्रकारची गैरहजेरीबाबत सेवा पुस्तिकेत नोंद नाही. म्हणजे पाटोळे हे नेहमीच उगीच अनुपस्थित राहतात, विनापरवानगी अनुपस्थित राहतात अशी कोणतीही नोंद नाही. तसेच शिस्तभंग कारवाई अंतर्गत कारवाई केल्याचीही सेवा पुस्तिकेत नोंद नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याची मागील सेवा विचारात घेता कर्मचाऱ्याच्या अपराधाप्रमाणे शिक्षा व्हावी व नैसर्गिक न्यायतत्वास धरून एक संधी देण्यास वाव आहे असं HR कडून कळविण्यात आलं होतं. पण त्याखाली त्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे कार्यकारी अभियंत्यांनी त्यांना सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले. या आदेशामध्ये तो व्यक्ती त्याच्या आधीही आणि नंतरही सतत कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधून विनंती करत होते की कृपया मला काढू नका, मला संधी द्या. पण कार्यकारी अभियंत्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि त्यांना सेवेतून बडतर्फ केलं गेलं. पुढे अपिलाच्या प्रकरणामध्येही बरेच गोंधळ झाले. म्हणजे अपिलाच्या प्रकरणामध्ये इतकी दिरंगाई होत गेली की शेवटी या पाटोळेंचा धीर सुटला आणि हा सुटलेला धीर त्यांना आवरताच आला नाही. दोर जवळ केला आणि आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मंडळी, कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर अधिकारी यात अडचणीत येणार नाही असं मला तुम्ही नेहमी सांगाल, पण मला अजून एक महत्वाचा विषय सांगायचा आहे. याच कर्तव्यदक्ष कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेला आहे. म्हणजे सरकारच्याच यंत्रणेमध्ये टाकायचे रिपोर्ट हे रिटायर्ड झालेल्या कार्यकारी अभियंत्याच्या सहीने टाकले गेले. याबाबतचा खुलासा विचारल्यावर केवळ अशी चूक पुन्हा होणार नाही असं सांगून याच कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी माफी मागितली होती. हे विशेष आहे. म्हणजे एकीकडे हे अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात पण कर्मचाऱ्यांचा मात्र बळी देत राहतात. नगर जिल्ह्यातले हे कार्यकारी अभियंता आपल्या राजकीय भूमिकांच्या मुळे देखील नेहमीच वादग्रस्त ठरत आलेले आहेत. या प्रकरणामध्ये एका कर्मचाऱ्याचा नाहक जीव गेलाय. तो विनापरवाना गैरहजर होता का आणि त्यासोबत तो कोणत्या कारणामुळे गैरहजर होता. म्हणजे त्याच्यावरती उपचार सुरू होते, त्याच्या मणक्याचा प्रॉब्लेम होता, पाठीचा प्रॉब्लेम होता, काम करता येणं शक्य नव्हतं म्हणून हॉस्पिटलाइज्ड होता. त्यानंतर त्याच्यावर मानसिक उपचार करण्याची आवश्यकता होती कारण तेही उपचार झालेले होते. या सगळ्या कारणातून जर तो 7-8 महिने गैरहजर राहणार असेल तर त्याला त्या गैरहजेरीची किंवा रजा उशिरा देण्याची शिक्षा देता येऊ शकली असती. पण सरकारी यंत्रणा इतक्या निर्दयीपणे वागलेली आहे की या त्या माणसाचा बळीच गेलेला आहे. सरकार बदललंय. या आधीच्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या मर्जीनं आलेले, म्हणजे मंत्र्यांच्या प्रभावाचा प्राजक्त गंध सगळीकडे पसरविणारे हे अधिकारी आता सरकार बदलल्यावर सुद्धा बेमुरवतखोरपणे वागू लागतात आणि आपल्याच कर्मचाऱ्याचा बळी जाईपर्यंत, त्याला जीव सोडावा लागेपर्यंत छळत राहतात. ही गोष्ट म्हणूनच खटकते. एक आत्महत्या आणि ती आपण मांडावी एवढा विषय गंभीर आहे का असा प्रश्नही तुम्ही विचाराल तर हो, मला एक जीव जाणं सुद्धा खूप गंभीर वाटतं. म्हणूनच तो विषय मी आपल्या समोर घेऊन आलोय, आपल्या दरबारात हा विषय टाकतोय. एक पाटोळे नावाचा जीव केवळ आपल्या अधिकाऱ्यांनी कामावरून काढून टाकलं आणि आता आपलं कुटुंब कसं जगवायचं या विवंचनेमध्ये जीव सोडून देतो आणि त्या अधिकाऱ्यांना त्याचं काहीही सोयरसुतक नसतं. त्याच्या कुटुंबाची अवस्था आता काय होणार आहे, त्याची विधवा पत्नी, त्याची 2 मुलं आता कसं जगणार आहेत हाच मोठा प्रश्न आहे. कारण टर्मिनेट केल्यामुळं बाकीच्या गोष्टीचं सोडा, पण त्याचे वेतन तरी नियमितपणे देता येणार आहे का हा प्रश्न देखील आपल्या समोर पडतोय. म्हणून राज्याच्या सरकारला आणि या राज्यात ऊर्जा मंत्रीपदही सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आमची नम्र विनंती आहे की फडणवीस साहेब, आता या प्रकरणामध्ये आपणच लक्ष घालून मृत्यू पश्चात तरी
त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्याची व्यवस्था करावी. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे असा एखाद्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील चाप लावण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे की हे सरकार या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि नाहीच दिलं तर हे व्यासपीठ अशा विषयाला पुन्हा पुन्हा घेऊन समोर येत राहील. नमस्कार.